महाराष्ट्रात स्थित्यंतर अनेक झाली. स्पृश्य अस्पृश्यतेची कर्मकांडी लोकांनी केलेली स्थित्यंतर असतील किंवा जिहादी मनोवृत्तीच्या लोकांनी मंदिरं पाडून धर्मांतर करण्याचे केलेले प्रयत्न असतील, इंग्रजांच्या काळात सेवेची प्रलोभनं दाखवून पुन्हा एकदा लोकांना गरिबांना धर्म बदलवायला लावणं असेल आणि आजच्या काळामध्ये जातीयवादाचं विष पेरणं असेल, असा महाराष्ट्र वेगवेगळ्या टप्प्यातून जातोय. तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करायचा, मी वारकरी मला एवढं जमत नाही, पण तुम्ही अधिक अभ्यास करू शकाल तरीही समाज व्यवस्था टिकून आहे, कुटुंब व्यवस्था टिकून आहे, सर्व जाती धर्मातला एकोपा टिकून आहे. याचं कारण काय माहिती आहे? याचं कारण फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय आणि संतांचे विचार. नाही तर महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला असता. मायबापू, बलवानावरच हमले होतात. म्हणून महाराष्ट्रावर जेवढं लक्ष अनेकांचं राहिलं, अनेक राजे महाराजे आणि धर्मप्रचारक, धर्म बदलवायला लावणारे, तेवढं भारतातल्या अन्य राज्यावर नाही. पण एवढ्यातूनही महाराष्ट्र आजही उभा आहे आणि तो येणाऱ्या काळात उभा राहील. आम्हाला खात्री आहे वारकऱ्यांना. कोणाला काही वाटत असेल पण महाराष्ट्रात जातीयवाद टिकणार नाही, महाराष्ट्रात धर्मभेद टिकणार नाही, महाराष्ट्रात एकोपाच शेवटपर्यंत टिकेल. त्याचं कारण गावागावात ज्ञानेश्वरीचं पारायण आहे आणि संतांच्या अभंगांचं भजन चालू आहे.